आगामी सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने VIL कंपनीने त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशवर्त कुंडाच्या जलशुद्धीकरण व पुनरुज्जीवनासाठी CSR उपक्रमांतर्गत महत्त्वपूर्ण प्रकल्पाची तयारी केली असून संबंधित काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंग यांनी दिले। त्र्यंबकेश्वरला वर्षभरात लाखो भाविक येतात। गर्दीच्या काळात कुंडातील पाण्याची गुणवत्ता झपाट्याने खराब होते। आरोग्याच्या दृष्टीने विद्यमान 100 घन मीटर प्रति तास ऐवजी प्रस्तावित 300 घन मीटर प्रति तास क्षमतेच्या उपचार संयंत्रामुळे संपूर्ण कुंड आता 9 तासाऐवजी 3 तासात स्वच्छ करता येणे शक्य होणार आहे। पाण्याची गुणवत्ता आवास व शहरी कार्य मंत्रालय व राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार सातत्याने टिकवता येणार आहे। तसेच 25 वर्षांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी VIL कंपनीची राहणार आहे। 15 डिसेंबर 2025 रोजी VIL ने सादर केलेल्या सादरीकरणात तांत्रिक तपशील, क्षमतावाढ, उपचार पद्धती आणि अंमलबजावणी रूपरेषा स्पष्ट करण्यात आली आहे। प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी नगर परिषदेकडून साईट हस्तांतरण, वीज पुरवठा आणि संबंधित परवानग्यांची प्रक्रिया जलद गतीने केली जाणार आहे। या अनुषंगाने प्रकल्पाच्या पुढील कारवाईवरही चर्चा करण्यासाठी 26 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात येणार आहे। या प्रकल्पाचे काम जून अखेर पूर्ण होणे अपेक्षित असून यामुळे कुशवर्त कुंडातील पाणी आरोग्याच्या दृष्टीने सतत स्नान योग्य दर्जाचे राहील आणि तीर्थक्षेत्रातील स्वच्छता राखली जाणार असल्याचंही आयुक्त श्री सिंग यांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।